सर्वात अगोदर तर आपल्या दिवाळी फराळ रेसिपीच्या सिरीजला तुम्ही सर्वांनी जो काही प्रतिसाद दिलेला आहे, भरभरून प्रेम दिलेले आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार। तर ह्या सिरीजमध्ये आज मी करते एकदम मस्त अशी खमंग कुरकुरीत लसूणी शेव किंवा मग तिखट शेव। अर्धा किलो बेसनाची ही शेव आहे। तर सर्वात अगोदर तुम्ही ह्या शेवचा आवाज ऐका। तर बघितलं किती कुरकुरीत अशी ही शेव आहे, अजिबात तेलकट झालेली नाहीये, तेल पिलेलं नाहीये आणि संपेपर्यंत ही शेव अशीच कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही, वातडी होत नाही। व्हिडिओ नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहे, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरू करूया। तर ही शेव बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी हे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। आता शेव बनवण्यासाठी आपल्याला शक्यतो विकतचं आणि एकदम बारीक बेसन वापरायचंय। इथे मी हे बॉम्बे बेसन पीठ वापरलेलं आहे, तुम्ही इतर कुठल्याही ब्रँडचं बारीक बेसन पीठ वापरू शकता। तर आता हे बेसन पीठ मी गाळून घेते। शेव करताना बेसन पीठ नेहमी गाळूनच वापरायचंय। बेसन पीठ गाळून घेतल्यामुळे आपली जी शेव आहे ना ती एकदम हलकी फुलकी बनते आणि मस्त खुसखुशीत होते। आणि दुसरं म्हणजे बेसनात ज्या काही गाठी असतात छोट्या मोठ्या त्या गाळून घेतल्यामुळे मोडून निघतात आणि बेसन पीठ आपल्याला भिजवताना सोपं जातं। तर हे बघा सगळं बेसन पीठ मी सारख्याच पद्धतीने गाळून घेतलेलं आहे। यात ज्या काही छोट्या मोठ्या गाठी होत्या त्या सुद्धा मोडून घ्यायच्या आहे। तर सर्व बेसन इथे माझं गाळून झालेलं आहे। आता आपण यातच अर्धी वाटी तांदळाचं पीठ गाळून घेणार आहोत। तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली शेव संपेपर्यंत छान खुसखुशीत राहते, अजिबात नरम पडत नाही। तर तांदळाचं पीठही गाळून झालेलं आहे। आता आपण बाकीचं साहित्य टाकूया। तर सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे। हळद आपल्याला अगदी थोडीशीच टाकायची आहे। हळद जास्त टाकली की शेव तळल्यानंतर काळपट पडते, त्यामुळे अगदी थोडीशी हळद वापरा। त्यानंतर 2 चमचे इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे। लाल तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि 2 ते 3 चिमूट इथे आपल्याला हिंग टाकायचं आहे। आता सगळं साहित्य मी कोरडंच एकजीव करून घेते, जेणेकरून सर्व मसाले बेसन पिठाला एकसारखे लागतील। तर हे बघा सगळं साहित्य मी कोरडंच व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। आता ह्या पिठाला आपण मोहन करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हे 1 पळी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। चमच्याने म्हणाल तर पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने 6 चमचे हे तेल आहे। मोहन सुद्धा आपल्याला प्रमाणातच टाकायचे। मोहन कमी झालं तर शेव कडक होते आणि जास्त झालं की मग शेव तेल पिते आणि थंड झाल्यावर नरम पडते। तर अर्धा किलो बेसन पिठासाठी 6 चमचे हे परफेक्ट असं प्रमाण आहे। तर आता हे मोहन आपण बेसन पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत। बेसनाच्या प्रत्येक कणाकणाला मोहन लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय। तर हे बघा सगळ्या बेसनाला मी व्यवस्थित मोहन लावून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल बेसनाची मूठ वळते, म्हणजे आपण घेतलेलं मोहन परफेक्ट आहे। तर आता हे पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। यात जवळपास 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, 1 छोटा चमचा जिरं घ्यायचंय आणि हे सगळं साहित्य आपल्याला सुरुवातीला कोरडंच मिक्सरला दळून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर हे बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्याच भांड्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण बेसनात गाळून घेणार आहोत। तर लसणाचा, ओव्याचा आणि जिऱ्याचा जो काही अर्क आहे तो उतरण्यासाठी आपल्याला ही जी पूड आहे किंवा ही जी मिश्रण आपण तयार केलं होतं ते व्यवस्थित दाबून दाबून प्रेस करून ह्या बेसनात गाळून घ्यायचंय। तर वरचा हा जो चोथा आहे ना हा तुम्ही फेकून न देता थालीपीठांसाठी वापरू शकता किंवा मग एखाद्या भाजीसाठी, भज्यांसाठी सुद्धा वापरू शकता। तर हे बघा सगळं मी पाणी यात गाळून घेतलं होतं। आता सुरुवातीला जेवढं पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास तेवढ्याच पाण्यात आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। बेसन पीठ भिजवताना आपल्याला सगळंच पाणी एकदम टाकायचं नाही। सुरुवातीला आपण फक्त अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। त्यात जेवढं पातळ होईल तेवढं भिजवून घ्यायचं आणि नंतर पाणी लागेल तसं 1-1 चमचा फक्त पाणी आपल्याला टाकत जायचंय। हे पीठ भिजवताना आपण नेहमीची जशी कणिक भिजवतो तशा पद्धतीने एकत्रित न करता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवायचंय। तर ज्याप्रमाणे आपण भज्यांचं पीठ भिजवतो ना एकंदरीत तसंच आपल्याला हे पीठ भिजवायचंय आणि ह्या पिठाला खूप जास्त घट्ट किंवा मग अगदीच पातळ असं भिजवायचं नाही। साधारण मीडियम आपण कन्सिस्टन्सी मध्ये हे पीठ भिजवणार आहोत। ज्याप्रमाणे आपण चून वड्यांसाठी किंवा मग डुबुक वड्यांसाठी पीठ भिजवतो ना त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवंय। जर पीठ जास्त घट्ट असेल तर मग शेव कडक होते, पीठ जास्त पातळ झाली तर परत एकदा मग शेव नरम पडते किंवा मग तेल पिते। तर हे बघा मी अशा पद्धतीने 1-1 चमचा पाणी टाकत हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकत असाल पिठाला अशा पद्धतीने तार यायला पाहिजे इतपत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय।
तर अशा पद्धतीचं पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा ग्लास आणि वरतून साधारण अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। तर आपलं परफेक्ट असं हे पीठ भिजवून झालेलं आहे। ह्या पिठाला रेस्ट वगैरे देण्याची गरज पडत नाही, त्यामुळे आपण लगेचच याची शेव करायला घेणार आहोत। तर शेव करण्यासाठी शेवची जी प्लेट असते ना, त्याची जी प्लेन बाजू असते ती आपल्याला साच्याच्या बाहेरून घ्यायची आहे आणि जी खडबडीत बाजू असते ती आपण साच्याच्या आतमधून टाकणार आहोत, म्हणजे आपण जेव्हा शेव पाडतो तेव्हा ती एकसारखी पडते। तर इथे मी प्लेट व्यवस्थित साच्यात टाकून घेतली होती। आता आपण या साच्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे हे साच्याला चिकटणार नाही आणि साचा भरून घेते। तर साचा भरताना किंवा सोऱ्यात पीठ भरताना एकदम दाबून दाबून भरायचे, त्यात अजिबात हवा राहणार नाही। जर साच्यात हवा राहिली तर मग शेव आपण जेव्हा तळायला घेतो तेव्हा ती मध्येच तुटते आणि मग त्याचे अखंड वेढे आपल्याला मिळत नाही। तर हे बघा, साचा मी व्यवस्थित असा भरून घेतला होता। आता हा साचा मी पॅक करून घेते आणि लगेचच आपण याची शेव तळून घेणार आहोत। तर शेव तळण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करून घेतलं होतं। तेल आपल्याला कडकडीत तापवायचं आहे शेव तळण्यासाठी आणि गॅसची फ्लेम सुद्धा हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपण ही शेव तळून घेणार आहोत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेवचे वेढे करून घ्यायचे आहे आणि शेवचे वेढे करताना 2 किंवा 3 वेड्यांपेक्षा जास्त वेढे घ्यायचे नाहीये, नाहीतर मग शेव आतपर्यंत तळल्या जात नाही। तर हे बघा, साधारण 1 ते 1.5 मिनिटं मी वरचे बुडबुडे थंड झाले की ही शेव पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेते। शेव तळायला फारसा वेळ लागत नाही, एका साईडने साधारण 1.5 मिनिट आपल्याला वेळ लागतो। आणि शेव परफेक्ट तळल्या गेली आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर जेव्हा आपण शेव तेलात सोडतो तेव्हा तेलाला खूप बुडबुडे येतात, पण जशी जशी शेव तळल्या जाते तशी तशी तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी होतात। बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली शेव परफेक्टली तळल्या गेलेली आहे आणि लगेचच शेव काढून एखाद्या चाळणीवर ठेवायचे, म्हणजे त्यातले एक्स्ट्राचं जे तेल असतं ते खाली निथळून जातं आणि आपल्याला एकदम परफेक्ट अशी शेव मिळते। तर राहिलेली जी शेव आहे ती सुद्धा मी हाय फ्लेमवर सारख्याच पद्धतीने तळून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकत असाल एकदम मस्त असा कलर ह्या शेवला आलेला आहे आणि खूप कुरकुरीत झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ह्या दिवाळीला ही शेव नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर होते, अगदी खमंग रुचकर लागते आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहते। तेव्हा नक्की ट्राय करा, कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।